चांगल्या दराच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर कोथिंबिरीची लागवड करण्यात आली होती. मात्र सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. त्यातच बाहेरगावी मागणी घटल्याने बाजारात आवक वाढली आणि दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. दत्तात्रय विठ्ठल आहेर आम्ही जून मध्ये धने टाकले होते, चांदोडी धने 1 बिघाभर टाकला आम्ही क्षेत्रामध्ये. 2 ते 3 रुपये जोडी विकू राहिली. याच्यात आमची रोजंदारी सुद्धा सुटत नाही. मजुराला 300 रुपये रोज द्यावा लागतो. त्याच्यामध्ये आमची पडतल नाही. 300 रुपये बाईला द्यायचे, बाई 200-250 कोथमीर उपटी. त्याच्यामध्ये ते 300 रुपये वाजव आम्हाला 300 रुपये भेटू राहिले. धन्याचे सुद्धा बियाचे सुद्धा पैसे नाही होते. एक महिन्यापूर्वी मार्केट होतं 12 ते 13 रुपये. आज मार्केट फक्त 2 ते 3 रुपये. त्याच्यात काय पडतंय आम्हाला? जास्त पावसामुळे ज्यादा पाऊस आला 8 दिवसामध्ये पाऊस ज्यादा झाला, पण त्यांनी सडघाण भरपूर झाली. हे काय सर्व शेतामध्ये पाहून तुम्ही सर्व सडलंय. त्याच्यात काहीच भेटत नाही आम्हाला आता. कोथिंबिरीला अवघा 2 ते 3 रुपये प्रति जुडी भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाढतं नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.